शिवनेरीचा माथा, शिवसूर्याने उजळला शिवनेरीचा माथा, सह्याद्री सांगते त्याच्या पराक्रमाची गाथा. अरे काळजात जेव्हा लख अंधार दाटतो, शिवगर्जनेने अवघा महाराष्ट्र पेटतो, अवघा महाराष्ट्र पेटतो. निसत्व, निस्तेज आणि मुर्दार झालेल्या समाजगडावर स्वातंत्र्य विचारांचं सिंचन करून या मातीला इच्छुक बनवताना कित्येक दऱ्याखोऱ्यातून, गड्या कपाळातून, बाळा मावळ प्रांतातून फिरताना माणसं मिळवून माणसं जुळवणं आणि माणसं जुळवून स्वराज्याच्या कामी लावणं, याचा अखंड शुभदृश्य ज्यांनी आपल्या काळजामध्ये पेलला ते रयतेचे लोक कल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज यांना मी आराध्य गजानन ठाकरे मानाचा मुद्रा करतो. जगाच्या पाठीवरती कित्येक राजे होऊन गेले, पण शून्यातून रयतेचं लोक कल्याणकारी राज्य स्थापन करताना आपल्या हाडाचं काढं आणि रक्ताचं पाणी करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. अरे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असा एक ना अनेक विचार मनात घेऊन यसाजी, बाजी, संताजी, तानाजी सारखे कित्येक मावळे महाराजांची पत्नी अर्थात शिवरायांचा एक मावळा होता. पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेगापूर नावाचे गाव होतं. त्या नेगापूर नावाच्या गावात एक शिवरायांचा मावळा होता. त्याचं नाव होतं शिवा. काय होतं? शिवा काशीद, नावाचाच शिवा. बोलणार महाराजांसारखा, चालणार महाराजांसारखा, दाढी महाराजांसारखी, केस महाराजांसारखे आणि डोक्यात फक्त एकच विचार, जगायचं तर महाराजांसारखं नाही तर नाही जगायचं. शिवा फक्त दाढी वाढवूनच थांबला नाही, तर त्यांनी महाराजांसारखे विचार सुद्धा वाढवले. झालं ना? फेब्रुवारीच्या महिन्यात सिद्धीने म्हणजेच सिद्धी जोहरनी पन्हाळ्याला वेढा टाकला. वेढा एवढा कडक की मुंगीला खालून वर जाता येईना आणि वाऱ्याला वरून खाली येता येईना, एवढा कडक बंदोबस्त. सिद्धीचा डाव असा होता की आज ना उद्या पावसाळा लागेल, पाऊस पडेल आणि पाऊस पडल्यावरती पन्हाळ्यावरील धान्य संपेल. अरे पण त्याला काय माहिती, पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात मावळे, लढतात मावळे, झुंजतात मावळे. आणि तसंच झालं. पन्हाळ्यावरील धान्य संपलं. महाराज 9 ते 10 महिने पन्हाळ्यावरती कैद होते. या जगातील सर्वात पहिलं लॉकडाऊन तुम्ही आम्ही अनुभवलं नाही, तर ते 350 वर्षापूर्वी माझ्या राजाला अनुभवलं. तुमच्या माझ्या आधी सगळं काही सहन केलं माझ्या राजानं, पण राजाला वाटलं राजा कैद असावा आणि प्रजेलाही जोखमीत टाकावं. ते का राजाला शोभा देत नाही. महाराजांनी काय केलं तर महाराजांनी शिवा काशीदला बोलावणं धाडलं. शिवा आला. राज बोलावणं धाडलं जी. होय शिवा, आम्ही ऐकून आहोत की तू आमच्या सारखाच दिसतोस. होय राज, मग मला बघायचं आहे. शिवा गेला, झिराटोप घातला, महाराजांसारखा पोशाख घातला आणि मिशीला पीड देतच बाहेर आला. दिसतोय की नाही राजा तुमच्यासारखा? होय शिवा, तू तर माझ्यासारखाच दिसतोय. मग मी त्या सिद्धीलाही ओळखायला यायचं नाही व्हय? शिवा, तुला कसं कळलं रे की मी तुला त्या सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहे ते? शिवा म्हणाला, इतके दिवस झाले राज तुम्हाला बघतोय, मग आम्हाला कळणार नाही व्हय नेमकं काय करायचं ते? डोक्यात विचार नाही आपण गेल्यावर आपल्या बायका पोरांचं काय होईल? तर डोक्यात फक्त एकच विचार, आपला राजा जगला पाहिजे, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे. द्या की राजवीरा, जातो की त्या सिद्धीला भेटायला. झालं, प्लॅन तयार झाला. एका पालखीत बसला शिवा काशीद व एका पालखीत बसले छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या पालखीचे नेतृत्व करत होते बाजीप्रभू देशपांडे व बांधल सेना. जाताना महाराजांना शिवा काशीदला मिठी मारली. महाराजांच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब पडला. जगाच्या पाठीवरती आपल्या सैनिकांसाठी लढणारा राजा म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज होय. महाराज शिवा काशीदला म्हणाले, शिवा चल ना रे, शिवा चल ना रे, आपण दोघे लढू शिवा, शिवा चल ना रे. शिवा म्हणाला,
नाही राजा, तुम्ही जावा. या रयतेला आमच्यापेक्षा तुमची गरज अधिक आहे राजा, तुम्ही जावा. शिवा बाजी प्रभूंना म्हणाला, बाजी काका माझ्या राजाला सुखरूप गडावरती पोहोचवा. झालं. शिवा काशीत सिद्धी जोहरच्या भेटीला गेला. सिद्धी जोहर शिवा काशीला म्हणाला, तुम्ही जिंकलेले सर्व किल्ले माझ्या नावावर करा, मी तुम्हाला सेनापती करतो. हा सगळा संवाद चालू असताना एक सरदार हा संवाद बघत होता. तो सरदार ओरडला, हुजूर, हुजूर, ये शिवा नहीं हो सकता. सिद्धी म्हणाला, क्या कहते हो, क्यों नहीं हो सकता? मैंने देखा था शिवा को मेरा अब्बाजान के साथ. तो सरदार म्हणजे अफजल खानाचा मुलगा फाजल खान. सच बता, नहीं तो मैं बहुत मारा जाएगा. शिवा म्हणाला, होय, मीच आहे शिवा. जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतो. हे ऐकताच सिद्धी जोहरने आपली तलवार काढली व शिवाच्या मानेवरती सक्कल वार केला. शिवा मातीत पडला, माती उंच उडाली. शिवा त्या उंच उडणाऱ्या मातीला म्हणाला, अरे सांगा माझ्या राजाला, तुमचा शिवा मातीत नाही मेला तर तुमचा शिवा मातीसाठी मेला. मातीत मरणारे काही असतात पण मातीसाठी लढणारे फक्त शिवरायांचे मावळे असतात हे सांगून गेला. सह्याद्रीच्या कडेकपारी सूर घुमतो वारंवार. सह्याद्रीच्या कडेकपारी सूर घुमतो वारंवार. शौर्य गाजून गेली मर्द मराठ्यांची तलवार. ढाली, लढाई, तलवारी या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट राजे होते. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग हे सगळे सांगतात, आम्हाला स्वतंत्र आंदोलनाची प्रेरणा जर कुठून मिळाली असेल तर ती फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातूनच मिळाली आहे. जगप्रसिद्ध इतिहासकार डायबॉन म्हणतो, जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या कृतीचा अक्षय ठेवा आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, मला संविधान लिहिताना जास्त कष्ट घ्यावे लागले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे होते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वासे असे. ही छत्रपती या नावाची किमया आहे, ही छत्रपती या नावाची जादू आहे. आज मला इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कवी राजभूषण यांनी ब्रिज भाषेतील लिहिलेली पहिली कविता म्हणण्याचा मोह टाळता येत नाही. इंद्रजमी जंब पर वाडव सुवंब पर रावण सा दंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम विजराज है, राम विजराज है. दावज मुई दंड पर चीता मृग झुंड पर भूषण विटुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कागज मी कंस पर जो मलिच्छ वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. काही राजे पराक्रमी असतात तर काही राजे चरित्र संपन्न, पण पराकोटीचा पराक्रम गाजवून आघाड्यावर चरित्र संपन्नता असणारा राजा म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. शत्रूकडे डोळे वटारून बघायचे आणि परस्त्रीकडे पापण्या झुकवून बघायचे. ही होती स्वराज्याची. महाराजांनी आपले स्वराज्य उभे करताना कधी कुणाचा धर्म बघितला नाही, कधी कुणाची जात बघितली नाही, कधी कुणाचा पंथ बघितला नाही. महाराजांनी बघितले तर ते फक्त इथल्या माणसांमधील कर्तृत्व. महाराज कधी मुसलमानांचे विरोधक नव्हते, ते विरोधक होते ते त्यांच्या विचारसरणीचे. जर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असते तर त्यांच्या तोफखानाचा प्रमुख इब्राहिम खान, आरमाराचा प्रमुख दौलत खान, घोडदळाचा प्रमुख सिद्दी हिलाल, पहिला क सेनापती नूर खान, महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध असणारा चित्रकार मीर मोहम्मद व अफजल खानाला मारण्यासाठी वाघनखे पाठवणारा रुस्तमे जमाल. सगळे मुसलमान जर इतके मुसलमान सैनिक महाराजांच्या स्वराज्यात असतील तर खरंच महाराज मुसलमानांचे विरोधक असतील का हो? खरंच मुसलमानांचे विरोधक असतील का हो? महाराजांनी आजवर किती लढाया जिंकल्या, किती गड किल्ले जिंकले, तरी आजवर
जगावर इतिहासात कोणत्या परस्त्रीवर अन्याय अत्याचाराची एकही घटना नाही व अन्य धर्मांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केल्याची एकही घटना नाही. सगळ्या धर्मांचा आदर करणारा राजा म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, हजार असतील धर्म, लाख असतील जाती, या सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज हे एक सेक्युलर राज्य. सेक्युलर या शब्दाचा अर्थ इंग्लिश डिक्शनरी मध्ये धर्मनिरपेक्ष नाही तर सर्व धर्म समभाव असा होतो. महाराजांनी आजवर किती गड किल्ले बांधले व ते गड किल्ले आजही सुस्थितीत आहे. अरे अभिमान वाटतो त्या गड किल्ल्यांना बघून की 350 वर्षानंतरही ते गड किल्ले आजही साबूत परिस्थितीत उभे आहेत. पण आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात आमच्या इकडे सिंधुदुर्गावर एक स्मारक उभारलं आणि ते स्मारक 1 वर्षाच्या आत खाली कोसळलं. अरे लाज वाटली पाहिजे सांगताना की आम्ही आमच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात. आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण असणारे नका मानू अशी स्मारके, कारण माझ्या राजाची उंची आजच्या प्रगत तंत्रज्ञानापेक्षा कितीतरी पटीने उंच आहे. आजही तुम्ही गुगलवर टाकून बघा, हू इज द फादर ऑफ इंडियन नेव्ही, तर